नाही, आमची दुसऱ्या हॉस्पिटलला ट्रीटमेंट चालू होती म्हणून आम्ही तिकडेच उपचार करत होतो. 7व्या महिन्यामध्ये आपण कसं नाव नोंदवतो तसं आम्ही तिथे नाव नोंदवलं. ट्विन्स होते आणि हे धोकादायक होतं असं तुम्हाला घैसाच डॉक्टरांनी सांगितलं होतं? नाही, असं त्या खुलासात लिहिलेलं आहे की ट्विन्स आहे, धोकादायक आहे असं. लेखी दिलेलं का तसं त्यांनी? तसं काही दिलं नव्हतं लेखी आम्हाला त्यांनी. म्हणजे हा खुलासा जो रुग्णालयाने केलेला आहे तो खोटा आहे किंवा चुकीचा आहे असं? हे आम्हाला माहिती. ट्विन्स आहेत हे माहिती होतं. त्याच्यासाठी काही धोका वगैरे आहे ह्याची काही कल्पना त्यांनी आम्हाला दिली नव्हती. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करावी लागणार होती, त्यामुळे बाळांच्या आईला धोका होऊ शकतो अशा प्रकारचं काही तुम्हाला डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं? नाही, त्यांनी फक्त सांगितलेलं की थोडीशी हाय रिस्क केस आहे कारण की बीपी वाढतोय, पोटात दुखतोय आणि ब्लिडिंग होते, एवढं सांगितलं होतं आम्हाला. यापूर्वी देखील ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांची एक शस्त्रक्रिया तिथं दीनानाथ मध्ये झाली होती असं देखील त्यांनी नमूद केलेलं आहे. झाली होती, पण त्याचं इथं काहीच संबंधच नाही ना त्याचा इथे. आम्ही भांडतोय कशासाठी की बाबा आम्ही गेलो, त्या टायमिंगला गेलो, तिथं 2-2.5 तास आमच्यावर कोणी उपचार केले ना, आम्ही त्याच्यासाठी भांडतोय ना. विनाकारण तुम्ही आमची दिशाभूल किंवा लोकांची दिशाभूल का करताय ना? लोकांना पण समजायला पाहिजे गेलो कशासाठी होतं. तुम्ही बोलताय काय, स्वतःला वाचवण्यासाठी किती प्रोटेक्ट करताय तुम्ही. आता मुद्दा काय होता आमचा, आम्ही गेलो तिथे, आम्हाला 2-2.5 तास उपचार भेटला नाही म्हणून ते चाललंय ना. तुम्ही आधीच काय काढून काय करताय ना, रिलेटेड नाही ना ते ह्याच्याशी काही. जे पैसे भरायला लावले होते तर डॉक्टरांचा असा तिथं खुलासा आलेला आहे की जी बाळ होणार होतं त्यांना 2 ते 2.5 महिने उपचार करावे लागणार होते आणि त्यासाठी 10 ते 20 लाख रुपये खर्च येणार होता आणि तुम्हाला जेवढे जमतायत तेवढे पैसे तुम्ही गोळा करा, मी उपचार करायला सांगतो असं केळकर डॉक्टरांचं म्हणणं आहे. बरं, 3 लाख रुपये पुरेसे नाहीत का पेशंटला ऍडमिट करून घ्यायला? आहेत का नाही तुम्ही सांगा मला. कुठल्याही नॉर्मल पेशंटला म्हणजे कुठलाही पेशंट गेला तर 3 लाख रुपये हे नाहीयेत का? बेसिक 3 लाख रुपये आपण हे करतोच ना. बेबीची डिलिव्हरी झाली होती का, एनआयसी मध्ये ठेवलं होतं का? आम्ही असं त्यांना काहीच म्हणलं तर आम्ही पैसे देतो, एक दिवस तरी देऊ शकत होते ना. कुठला सामान्य माणूस 20 लाख रुपये एका दिवसात आणणार किंवा 10 लाख रुपये एका दिवसात आणणार आहे? ऍटलीस्ट 3 लाख रुपये भरून ते पेशंटला ऍडमिट करून घेऊ शकत होते, ब्लिडिंग थांबवू शकत होते, पोटातलं दुखणं. त्याच्यासाठी आम्ही आमचं जमतील तेवढे पैसे भरा असं तुम्हाला निरोप दिला ना. 3 लाख रुपये भरत होतं ना. असं हे कशाला दिली आम्ही? बोलतायत ते. ही रिसिप्ट कशाला दिली? 3 लाख वगैरे असं काही बोललेलं नाही. बरं, आम्ही 3 लाख रुपये घेऊन उभं होतो तिथे, मग त्यांनी काय नाही घेतलं? 3 लाख रुपये ऍडमिशन होतं की नाही? ऍटलीस्ट पेशंटला सुई लावू तरी शकतो की आपण 3 लाख रुपयामध्ये, ते पण नाही घेतलं त्यांनी. 15 मार्चला तुम्ही चेकअपसाठी गेला होता आणि त्यानंतर 7 दिवसांनी तुम्हाला पुन्हा चेकअपसाठी बोलवलं होतं, तर त्यावेळी तुम्ही गेला नाही असं त्यांनी दावा. तुम्ही यामध्ये बघू शकता की मार्च ना त्यांनी सांगितलेलं आणि त्या फॉलोअप डेट काय आहे इथे 2 एप्रिल आहे आणि याच्यामध्ये संपतं. जरी झालं तरी तुम्ही इथे ट्रीटमेंटसाठी येऊ शकता असंही त्यांचं स्टेटमेंट होतं. ही रिसिप्ट दाखवून तुम्ही कधी पण इथं येऊ शकता. पण त्यांनी फॉलोअप कधी सांगितलेला 2/4 सांगितलं होतं आणि त्यांचंच दीनानाथच हे आहे, याच्यामध्ये सगळं आहे. सगळे डिटेल्स दिसतील. त्यावेळी 28 तारखेला तुम्ही रुग्णालयात गेला, त्यानंतर तिथून ज्यावेळेस रुग्णाला घेऊन तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला गेला त्यावेळेस तिथं पूर्वकल्पना दिली नाही किंवा कोणतीही माहिती न देता तुम्ही निघून आला असं त्यांनी अहवालात नमूद केलेलं. आमच्याकडे कोण आलंच नाही, सांगा बरं, आम्ही जाणार ना तिथं. चॅरिटीला किंवा प्रशासनाला तुम्ही भेटलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. बिलिंग मध्ये बरं ठीक आहे, एवढ्या सगळ्यांचे फोन आले, चॅरिटी मधलं कोण येऊ शकत होतं की नाही वरती विचारण्यासाठी? प्रशासनामधलं कोणतरी येऊ शकत होतं की नाही? तुम्ही फोकस आपल्या पेशंटकडेच असणार आहे ना. हे सगळं चॅरिटी. बरं, बिलिंग वाले त्यांना कॉन्टॅक्ट करू शकत नाही का? केळकर डॉक्टरांशी बोलणं झालं होतं, तुमच्या सुशांत भैयांचं केळकर डॉक्टरांशी बोलणं झालं होतं आणि केळकर डॉक्टर शस्त्रक्रियेत होते, ते बाहेर आल्यानंतर तपासलं तर त्यावेळी रुग्ण तिथं नव्हता अशा प्रकारचा खुलासा केला. पेशंटच्या सेफ्टीसाठी आम्ही दुसरं बघणार. बरोबर आहे. हे पण बोलतात, ते बोलतात. आम्ही तिथे बराच वेळ तिथे थांबलो होतो. केळकर सरांना कित्येक आम्ही फोन केले, फोन त्यांनी रिसिव्ह नाही केले. रुग्ण हॉस्पिटलमध्ये 28 तारखेला घेऊन गेला त्यावेळेस तुम्ही तिथे होता? मी आणि ही स्वतः आम्ही दोघेही बिलिंग काउंटरला 3 लाख रुपये घेऊन आम्ही तिथे उभे होतो. सीसीटीव्ही चेक करून तुम्ही बघू शकता, आम्ही तिथे 2-3 लाख रुपये घेऊन उभे होतो तरी त्यांनी आमची ट्रीटमेंट केली नाही. पण ते जे बोलतात ते साफ खोटं आहे की त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. आमच्याकडे पुरावे आहेत, तिथे त्यांनी तिथे लिहिले, पण अहवालामध्ये लिहिले की आम्ही 28 मार्चच्या सकाळी 11:30 आम्ही आलोच नाही म्हणून. आमच्याकडे रिसीट आहे 300 रुपये पे केलेली, त्यांच्या तिथल्या ओपीडी मध्ये गेलो, तिथे पैसे पे करून तिथं त्या टायमिंगला आम्ही तिथे हजर होतो. प्लस त्यांनी ना अगोदर ज्यावेळेस आम्ही मागच्या 15 एप्रिलच्या आसपास ते आम्ही गेलो, 15 मार्चच्या आसपास आम्ही तिथे गेलो होतो,
तर त्यावेळेस त्यांनी तिथं आम्हाला फॉलोअपसाठी त्यांनी बोलवलं होतं. असं नाही की त्यांचा आणि आमचा काही संबंधच नव्हता. आम्ही पहिल्यांदा तिथे गेलो नव्हतो, आम्ही सेकंड टाइम तिथे गेलो होतो. आणि ऍक्च्युली आम्ही पूर्वीच्या हॉस्पिटलमध्ये जिथे ट्रीटमेंट घेत होतो त्या हॉस्पिटलमध्ये NICUची सुविधा नसल्यामुळे आम्ही दिनानाथसारख्या मोठ्या हॉस्पिटलकडे आम्ही झेप घेतली. पण तिथं गेल्यानंतर आम्हाला हा प्रकार त्यांनी पैसे मागितले. त्यांनी पैसे दिल्याशिवाय आमची ट्रीटमेंट चालू होणार नाही हे ठामपणे आम्हाला त्यांनी सांगितलं. शेवटी आम्हाला असे ते बोलत होते, त्यांची हाकलपट्टी केल्यागत आमच्याशी ते बोलत होते. इव्हन आम्ही तिथून आहे ना चाललो होतो, आम्हाला कोणी तिथं म्हणत नव्हतं म्हणजे या बसा काय झालंय का. त्यांनी अहवालात तेच नमूद केलंय की तुम्ही रुग्णाला घेऊन निघल गेला, कुठलीही पूर्वकल्पना दिली. तिथं कंटिन्यू जवळपास 2.5-3 तास तिथं थांबलो होतो ना, त्यावेळेस तिथं आम्हाला पैशाची आम्ही पूर्तता करत होतो. 3 लाख रुपये आम्ही घेऊन बसलो होतो. त्यांनी एकानेही दाद घेतली नाही. पेशंट कित्येक वेळ आम्ही किती उशीर तिथे थांबवणार. शेवटी आमचा पेशंट आहे, आमच्या पेशंटला जेवढं त्रास होतोय आम्ही किती वेळ तिथं सहन करणार. आमच्या पेशंटचं ब्लडिंग तिथं भरपूर एवढं ब्लडिंग होतंय. त्या पेशंटला तिथं जर बरं वाईट झालं तर आमच्या जीवाला आम्हाला खूप वाईट वाटत होतं ते बघून. इव्हन आम्ही अखेर शेवटी आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला जाण्याचा निर्णय घेतला. आम्हाला ती सिच्युएशन आहे ना बघवली जात नव्हती. शिवण त्या आईचं ना ते 10 लाख रुपये भरा, अर्जंट भरा ही स्टेटमेंट त्यांनी ऐकल्यानंतर त्यांना एवढा धक्का बसलेला की ते इव्हन म्हणत होते इथं मला करायचं नाही, हे डॉक्टर असे बोलतात तसे बोलतात. त्यांनी खूप घाबरवलं त्या लेडीजला. ऍक्च्युली त्या डॉक्टरांचं काम आहे तिथे ट्रीटमेंट करणं आणि त्या पेशंटच्या नातेवाईकांना त्यांनी हे गोष्टी एक्सप्लेन करायला पाहिजे होत्या. त्या पेशंट समोर एक्सप्लेन केल्यामुळे पेशंट हायपर झाला. ते हायपर झाल्यामुळे त्या पेशंटची ना पायाखालची जमीन तुम्ही आता जो दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने जो खुलासा केलेला आहे तो वाचला का तुम्ही? तो मी वाचला. त्याच्यामध्ये साप त्यांनी खोटं सगळं नमूद केलेलं आहे. त्याच्यामध्ये एकही तथ्य नाही. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की तुम्ही 11:30 आला नाही. तिथं आमच्या रिसीट पण आहे. प्लस आम्ही त्यांच्या बरोबर फॉलोअप मध्ये होतो. त्याच्या अगोदरची तुम्हाला मी पुरावे आमचे सादर करतो. त्याच्यामध्ये आहे. मागच्या वेळेस पण आम्ही गेलो होतो. त्यांनी 2 एप्रिलला त्यांनी आम्हाला फॉलोअपसाठी बोलवलं होतं. त्याच्या आधीच थोडासा त्रास व्हायला आम्ही थोडं लवकर पोहोचलो. तिथे लवकर पोहोचलो तर त्यांनी आमची तिथं ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे होती. आम्ही 10 लाख नाही आम्ही 3 लाख रुपये देतो. तुम्ही ऍटलिस्ट तिथे ऍडमिशन करून घ्यायला पाहिजे. हा जो खुलासा केलाय तो सगळा खोटा खुलासा आहे. त्यांच्या अंगावर आलेले हे ते विस्कटून लावायचा प्रयत्न करतायत. पण त्यांना ही माहित नाही, ही जनता काही शांत बसणार नाही. त्या माऊलीचे जे आता त्यांचं जे झालेलं आहे असं त्यांना खरंच त्यांच्या पाठीशी सगळा अख्खा महाराष्ट्र भारत त्यांच्या पाठीशी आहे. जवळपास कित्येक बाहेरच्या राज्यातून लोक त्यांच्यासाठी प्रतिक्रिया देतात. त्यांचे कमेंट्स वाचताय तुम्ही, किती लोक त्यांच्यासाठी आता धडपडत आहेत. आणि ऍक्च्युली त्या मातेला त्या 2 चिमुकल्या बाळांचं एवढं हाल झालेलं आहे. आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, सगळे पुरावे आहेत. आम्ही सगळे सादर करू. आणि त्या डॉक्टरांनी जे आता जे स्टेट ना त्यांना नक्कीच तुम्ही हे याद्वारे दाखवून द्या. आमच्याकडे पुरावे तुम्हाला सादर करतो. डेट वाईज डे टू डे प्रत्येक बिलिंगचे तिथं आम्ही बिल पे केले. त्यावेळेस त्यांच्याच हॉस्पिटलला बिल पे केलेलं त्यांची रिसीट आहे. ते रिसीट तुम्ही बघा. त्या रिसीट मध्ये लिहिलंय, त्यांनी नमूद केले. डॉक्टर गायकर सरांनी लिहून दिले 10 लाख रुपये भरल्याशिवाय आम्ही तुमच्या पेशंटला घेणार नाही, ऍडमिशन करणार नाही. बिलिंग काउंटरला आम्ही स्वतः दोघं होतो तिथं. ताई महत्वाचं तुम्हाला एवढं वाटतंय ना, तुम्ही सगळे ते त्या दिवशी